सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर गोट्या आणि सुमाच्या भांडणात आता गोट्याला तर सुमाला मदत करावी अशी वाटायला लागलं होतं. तर सुमाच्या मनात काय चाललं आहे तेही आता बघूया आपण. सुमाची चुळबुळही अशीच चालू होती. तिची एक वर्गमैत्रीण इंदू आपल्या दादाच्या तालीमबाजीची तारीफ सांगून तो दर साल बक्षिसं पटकावतो असं म्हणू लागली. तेव्हा सुमा म्हणाली, आमचा गोटू दादा देखील काही कमी नाही आहे. तो खेळ कसरतीतली बक्षिसं मिळवतो आणि अभ्यासातही वर नंबर पटकावतो. यंदाच्या वार्षिक परीक्षेत पहिला नंबर त्याचाच येणार असं म्हणत होते त्याचे मास्तर दादांच्या पाशी. गोट्याविषयी सुमाच्या मनात खरी चीड किंवा तिटकारा असता तर त्याच्याविषयी असे अभिमानाचे कौतुकाचे उद्गार सुमाच्या तोंडून कसे निघाले असते. मी मनात म्हटलं, भांडलेली मनं जवळजवळ यायला लागली. बघूया आता यांचा सलोखा केव्हा आणि कसा होतो ते. आणि हा योगही लवकरच आला. मौज अशी झाली की दाऊद खान दरवेशाने शारदीय व्याख्यानमालेत जे अनुभव सांगितले त्यामुळे वन्य प्राणी पकडण्याचा एखादा प्रयोग तरी करायचाच अशी गोट्या आणि मंडळीत प्रेरणा उत्पन्न झाली. रानातून घरावर येऊन कौले फोडणारे एखादे वानरच का पकडू नये. ठरलं, वानरच पकडायचं. गोट्याने युक्ती काढली. रामाच्या देवळाच्या शिखरावर वानरांचा घोळका जमतो आणि तेथून ते आजूबाजूच्या छपरांवर आणि परडातल्या झाडाफळांवर धिंगाणा घालतात. त्यातलंच एक वानर पकडायचं. आदितवाराची सुट्टी या कामासाठी मुकरर झाली. शिखराशेजारी लहानशी माडी होती आणि झरोक्यासारखे एकच दार तिला होते. त्या दारात भुईमुगाच्या शेंगा चिंचा पसरून ठेवल्या आणि आत गंपू नावाचा एक मुलगा छपून बसला. गोट्या आणि त्याचे आणखी दोघे मित्र वानरांच्या पाळतीवर शिखराखाली टपून बसले. वानरे आपल्या इच्छेप्रमाणे थोडीच यायला बसली आहेत. आज आपली दिशा बदलून ती दुसरीकडेही जातील अशी शंकाही त्या मुलांना आली नाही. आणि गंमत अशी की वानरांचा कळप शिखरावर आलाच. एक भला दांडगा हुप्प्या, 8-10 वानऱ्या आणि त्यांची 4-5 पोरं, इतकी फौज होती. कुणी चिंचांचा तर कुणी शेंगांचा समाचार घेऊ लागले. गंपू छपून बसलेल्या झरोक्यातून एकाची हातभर शेपूट आत जाताच गंपूनं ती पटकन पकडली आणि हाताला तिढा घालून ती आवळून धरली. गंपू आत ओढतो आहे आणि वानर केकाटत बाहेर ओढ घेत आहे असा प्रकार चालू झाला. शिकार पकडली, या लवकर अशा गंपूच्या आरोळ्या सुरू झाल्या. इतर वानरं त्या आकस्मिक प्रकाराने भेदरून दूर पळाली तरी ती अवतीभोवती घुटमळत होती आणि भेसूर असे चित्कार करीत होती. तो ऐकून होण्याचं धैर्य मुलांना होईना. पण गोट्या डगमगला नाही. वानर धरायला नसलं तरी गंपूच्या मदतीला जाणं भागच होतं. एक काठी आणि फास केलेली काढणी असं घेऊन गोट्या शिखरावर गेला. धरलेल्या वानराच्या कमरेला फास लावून त्याने तो कठड्याला बांधला. इतक्यात तो हुप्प्या गोट्यावर चालून आला. गोट्याचे 2 रट्टे खाऊनही तो माघार घेईना. जास्तच द्वेषाने तो गोट्याच्या अंगावर चालून जाऊ लागला. त्या पकडलेल्या वानराने आपल्या नखादातांचा बराच प्रसाद त्याच्या हातावर आणि पायांवर दिला. या वेळेपर्यंत बराच आरडाओरडा होऊन मंडळी धावून आली आणि त्यांची चाहूल लागताच आपल्या पकडलेल्या सोबत्याची आशा सोडून ती वानरसेना पळून गेली. गोट्याला इस्पितळात नेणं भाग पडलं. डॉक्टरांनी त्याच्या जखमा धुवून बांधल्या. वानराच्या नखादातांची विषबाधा होऊ नये म्हणून इंजेक्शनही दिलं. जखमा धुताना आणि त्यांना झोंबणारी औषधं लावताना त्याला कमी त्रास झाला नाही, पण तो रडला किंवा ओरडला नाही. डॉक्टर म्हणाले, छोकरा चांगला घट्ट आहे. गोट्याला हुप्प्या चावला आणि त्याला दवाखान्यात नेलं. ही बातमी कळली मात्र आणि सुमा धावतच सुटली. त्याच्यावर आपण रुसलो याची तिला आठवणही राहिली नाही. गोट्याचा तो पट्टे बांधलेला अवतार पाहून तिला रडू कोसळलं. तिने गोट्याला धीर देण्याऐवजी गोट्याच तिला धैर्य देऊ लागला. तो म्हणाला, सुमा,
मला काही फार चावला नाही होप्या, उद्या बरं होईल. पण पकडलेलं वानर बघितलंस का तू? त्याला मी आता कसरत करायला शिकवणार आहे. गंपूला म्हणावं, त्याला खायला घाल आणि पाणी पाज. गोट्या सुमाच्या गोष्टी पहिल्यासारख्याच खेळीमेळीनं चालू झाल्या. मी मनात म्हटलं, संकटाला लोक म्हणतात वाईट, पण संकटानं प्रेमही ताजंतवानं होतं की. तर अशी ही गोट्या सुमाच्या भांडणाची मस्त गोष्ट. तर आता आपण पुढच्या भागात जाऊया आणि बघूया की गोट्या नापास होतोय का काय काय आहे हे प्रकरण, बघूया बरं. तर तुळशी तलावातल्या अपघाताची गावभर चर्चा चालू होती आणि जो तो गोट्याच्या व्रात्यपणाला नावं ठेवीत होता. तुळशी तलाव म्हणजे आमचं एक लोकप्रिय क्रीडास्थान. लहान थोर मंडळींची तिथे दिवसभर जलक्रीडा चाललेली असायची. लहान मुलामुलींना पोहायला शिकवण्याचं कामही हरिकाकांसारखे हौशी लोक तिथे करीत असायचे. दुपारी पुरुषांची वर्दळ कमी झाल्यावर तलावाचा ताबा महिला घेत. सुमाला गोट्यानं पोहायला शिकवलं ही गोष्ट काठावरील सबुतऱ्यावरून उडी मारून तिनं बक्षीस मिळवलं तेव्हा आम्हाला कळली. त्यांनी हा चोरटा कारभार केला तो तिच्या भित्रेपणामुळं. सुमाने पोहायला शिकण्याची इच्छा दर्शवली आणि गोट्यानं तिला शिकवण्याचं शिरावर घेतलं. पण त्यांच्या या बेतास तिने आडेवेडे घेतले. पोरटी काहीतरी करून ठेवील ही तिची भीती आणि आजींचा तिला दुजोरा. पण सुमाला पोहायला शिकायची उत्कंठा जबर. तशी वहिनींची भीती निराधार आहे हे त्यांना दाखवून देण्याची गोट्याची महत्त्वाकांक्षाही दांडगी. सुमाला जलतरणपटू करायचीच असा त्यानं निश्चय केला आणि त्याचा कार्यक्रमही त्याने सुमाला सांगितला. आजीनी वहिनी कशाला कशाला म्हणतायत तर कसं रे जायचं अशी सुमानं शंका काढली. त्यावर गोट्याने तिची समजूत घातली की त्या नुसत्या कशाला म्हणतायत, स्पष्ट नको म्हटलेलं नाही त्यांनी. तसं म्हटलं असतं तर मी कशाला आग्रह केला असता तुला. सुमाला तयार केल्यावर काढणी, भोपळा इत्यादी सामुग्री गोट्याने जमवली. तुळशी तलावात नेल्यास लोकांना कळेल आणि त्याची वर्दी वहिनीनं लागून त्या पुन्हा मोडता घालतील ही भीती होती. म्हणून त्यांनी गंजीच्या विहिरीत आपला कार्यक्रम सुरू केला. दुपारी 2 ते 3च्या मधल्या सुट्टीत सुमाचा हा अभ्यास चालायचा. भिजवायच्या कपड्यांची अडचण होतीच, पण त्यामुळे घरी कळणं शक्य होतं. पण गोट्याने तीही अडचण दूर केली. त्याच्या एका वर्गमित्राच्या बहिणीचा स्विमिंग सूट त्याने पाहिला होता. तो त्याने मित्रामार्फत सुमासाठी पैदा केला. 4-6 दिवसातच दोरी किंवा भोपळा न बांधता सुमानं पोहून दाखवलं. पुढे आठवडाभरात ती न दमता विहिरीच्या 2-3 फेऱ्या मारू लागली आणि साध्या व सूर उड्या मारण्यासही तिला भय वाटेनासं झालं. पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत जायचं गोट्यालाच ठाऊक नव्हतं. कपडे उतरताच 2 छड्डू वाजवायचे आणि जय बजरंग अशी गर्जना करून मोठवणावरूनच पाण्यात उडी ठोकायची असा त्याचा शिरस्ता. तशी उडी मारून दाखवायची हे आता सुमाचं ध्येय झालं आणि ते तिनं 4-6 दिवसात गाठलेलं पाहून तिच्यापेक्षा गोट्यालाच खरी धन्यता वाटली. चोरून मिळवलेल्या या विद्येचं प्रदर्शन करायचा योग सुमाला लवकरच आला. गावात आंतरशालेय शर्यती सुरू झाल्या. त्यात पोहण्याची एक शर्यत होती आणि मुलामुलींचे वयोमानाप्रमाणे गट पाडण्यात आले होते. सुमाच्या गटात 15 मुली होत्या. मुलांच्या या शर्यती पाहायला पुष्कळ वडील मंडळी जमत. आमच्यापैकी कोणी जात नसे, पण आज पुराणिकांच्या प्रमिलाबाईंनी तिला आणि आजींना ओढूनच नेलं. त्यांची पमी पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणार होती आणि तिचा पहिला नंबर येणार अशी प्रमिलाबाईंना खात्रीच वाटत होती. आपल्या लेकीचा विक्रम दाखवून लोकांकडून तिचं कौतुक करून घ्यावं अशी हौस कोणत्या आईला वाटत नाही. मग प्रमिलाबाईंना ती हौस असली तर नवल कसलं. ती हौस फेडून घेण्यासाठी त्यांनी तिला आणि आजींना खेचून नेलं. एवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही. तिनं आपल्या सुमाला अजून पोहायला न शिकवल्याबद्दल त्यांनी तिला भित्री आणि अडाणी असं पडद्यानं म्हणून घेतलं आणि पोहण्याच्या उपयुक्ततेबद्दल आणि आवश्यकतेबद्दल एक ऐसपैस व्याख्यानही दिलं.
पण परत जाताना प्रमिलाबाईंचं तोंड अगदी चूप होतं. त्या तिला गुंगारा देऊन घरी झटकण्याच्या बेतात होत्या, पण आजींच्या नजरेतून त्या सुटू शकल्याच नाहीत. आलोच की आम्ही प्रमिलाबाई, म्हणून त्यांनी त्यांना गाठलं आणि लढाईपूर्वीच नगारा बडवण्यामुळे हसं कसं होतं या विषयावर घर येईपर्यंत प्रवचन चालू झालं. आता काय गंमत झाली तिथे तर ते बघूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रमैत्रिणींनो.